नमस्कार. कधीकधी आपल्याला असं काहीतरी दुखत असतं जे काही केल्याच जात नाही आणि त्याचं कारणही कळत नाही, बरोबर? पण तुम्हाला माहितीये का, ह्या दुखण्याच्या मुळाशी जाऊन ते सोडवण्यासाठी एक खास तज्ज्ञ असतो. आजच्या या विश्लेषणात आपणच याच पेन डिटेक्टिव्हबद्दल म्हणजे वेदनांच्या गुप्तहेराबद्दल जाणून घेणार आहोत. हा प्रश्न खरं तर खूप जणांना पडतो, नाही का? बरं वाटल्यासारखं वाटतं, पण ते दुखणं काही पूर्णपणे जात नाही. जर असा अनुभव कधी आला असेल, तर काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी दुखण्याचं कोड समजून घेऊ. मग भेटूया या वेदनांचा गुप्तहेराला. त्यानंतर बघू की ते दुखण्याचा खरा स्रोत कसा शोधतात, त्यांच्या उपचार पद्धती काय आहेत, त्यांना नक्की कधी भेटावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेदना सहन करत जगण्याची खरंच गरज नाहीये. ठीक आहे, चला तर मग पहिल्या मुद्द्याकडे वळूया, दुखण्याचं कोडं. बघा, वेदना म्हणजे फक्त एकच गोष्ट नसते. ती शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधनं येऊ शकते आणि तिचं स्वरूपही खूप वेगवेगळं असू शकतं. म्हणजे दुखणं नसांमुळे असू शकतं, स्नायूंमुळे असू शकतं, कधीकधी ऑपरेशनच्या जखमेतूनही वेदना येतात. सांध्यांच्या समस्या तर असतातच, किंवा मग अस्थिबंधनांमधूनही वेदना येऊ शकतात. आता ही जी गुंतागुंत आहे ना, तीच आपल्याला सांगते की यावर उपाय करण्यासाठी एका विशेष तज्ज्ञाची गरज का आहे. आणि इथेच एंट्री होते पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्टची. हे डॉक्टर म्हणजे अक्षरशः एखाद्या गुप्तहेरासारखं काम करतात, जे दुखण्याच्या मूळ कारणाचा शोध घेतात. म्हणजे हे तज्ज्ञ फक्त वेदना कमी करत नाहीत, तर ती वेदना का होतीये याचं अचूक निदान करतात. आणि त्यांची खासियत काय माहितीये, ते कमीत कमी त्रास होईल अशा प्रक्रिया वापरून उपचार करतात. आणि हे कौशल्य काही सहज मिळत नाही. त्यासाठी त्यांना खूप मोठं प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे बघा, आधी मेडिकल स्कूल, त्यानंतर फिजिकल मेडिसिन किंवा ॲनेस्थेशियामध्ये रेसिडेन्सी आणि मग त्यानंतर इंटरव्हेन्शनल प्रक्रियांमध्ये एक विशेष फेलोशिप. तेव्हा कुठे ते तज्ज्ञ बनतात. चला, आता एका फार महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. आपल्याला अनेकदा काय वाटतं की MRI रिपोर्टमध्ये जे दिसतंय तेच आपल्या दुखण्याचं खरं कारण आहे. पण थांबा, नेहमीच तसं नसतं. याबद्दल डॉक्टर ॲडम मायर्स यांचं एक वाक्य आहे जे अगदी परफेक्ट आहे. ते म्हणतात, फक्त MRIमध्ये डिस्क हर्निएशन दिसतंय म्हणून वेदनेचा स्रोत तोच असेल असं नाही. म्हणजे जे उघडपणे दिसतंय तेच खरं कारण असेल असं अजिबात नाही. याचा अर्थ काय? MRIमध्ये कदाचित डिस्कची समस्या दिसेल, पण खरा गुन्हेगार कोणीतरी वेगळाच असू शकतो. जसं की दुखणारे सांधे किंवा अस्थिबंधनांमधली काही समस्या किंवा मग नसांवर आलेला ताळ. म्हणूनच चुकीच्या ठिकाणी उपचार होऊ नयेत यासाठी अचूक निदान खूप महत्वाचं आहे. मग प्रश्न येतो की खरा स्रोत शोधायचा कसा? त्यासाठी डॉक्टर डायग्नॉस्टिक इंजेक्शन्स नावाचे एक अफलातून साधन वापरतात. यात काय होतं, ते एक्स-रेच्या मदतीने अगदी अचूकपणे त्या संशयित भागावर भूल देणारं औषध लावतात. आणि मग जादू होते. जर वेदना थांबली तर समजायचं की चोर सापडला, आणि जर नाही थांबली तर तपास पुढे सुरू राहतो. किती सोपं आहे ना? बरं, एकदा का वेदनेचा खरा स्रोत सापडला की मग सुरू होते खरी ट्रीटमेंट, म्हणजे लक्षित उपचार. याचा सरळ अर्थ असा की संपूर्ण शरीरावर परिणाम करणाऱ्या गोळ्या घेत बसण्याऐवजी थेट समस्येच्या मुळावरच उपचार करायचा. आणि हा फरक या चित्रातून अगदी स्पष्ट होतोय. बघा, आपण जेव्हा तोंडावाटे औषध घेतो तेव्हा ते पोटात जातं, मग रक्तात मिसळतं आणि मग पूर्ण शरीरात फिरत राहतं. याउलट इंजेक्शन थेट वेदनेच्या अचूक जागी पोचतं. विशेषतः पाठीच्या कण्यातील काही भागांमध्ये तर रक्तपुरवठा कमी असतो. त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी इंजेक्शन हाच सर्वोत्तम मार्ग ठरतो. तर मुद्दा अगदी सोपा आहे. कमी औषध, जास्त परिणाम. कारण औषध इकडे तिकडे न फिरता थेट तिथे पोचतं जिथे त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. एकदम परफेक्ट. आणि अजून एक महत्वाची गोष्ट ऐका. अनेकांना वाटतं की पाठीचं दुखणं म्हणजे ऑपरेशन आलंच. पण तसं नाहीये. खरं तर पाठीच्या कण्याच्या दुखण्याचा त्रास असलेल्या खूप कमी रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते. बहुतेक जण फिजिओथेरपी, औषधं किंवा इंजेक्शन यांसारख्या उपचारांनीच बरे होतात. ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे, नाही का? ठीक आहे, हे सगळं ऐकून आता प्रश्न पडला असेल की मग ह्या तज्ज्ञांना भेटायचं कधी, याची योग्य वेळ कोणती. तर काही ठराविक संकेत आहेत जे आपल्याला सांगतायत की आता तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे. जसं की तुमचं दुखणं काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतंय का, किंवा ते हातापायांमध्ये पसरतंय, मुंग्या येतात किंवा तीव्र वेदना होतायत, असं काही होतंय का, तुमच्या रोजच्या जगण्यावर, झोपेवर आणि कामावर त्याचा परिणाम होतोय का.
यापैकी कशाचंही उत्तर हो असेल तर मग डॉक्टरांना भेटायला उशीर करू नका. मग ह्या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय? तो खूप सोपा आणि महत्वाचा आहे. जुनाट वेदना ही काही सहन करत जगायची गोष्ट नाहीये. ती एक वैद्यकीय समस्या आहे आणि त्यावर आज उपाय उपलब्ध आहेत. अगदी डॉक्टर मायर्स यांच्या शब्दांत सांगायचं तर पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या स्थितीचे अचूक निदान करण्याचे मार्ग आहेत आणि त्यावर उपचार करण्याचेही मार्ग आहेत. त्यामुळे आशा सोडून देऊ नका. आणि जाता जाता फक्त एक विचार करा की जर आपल्या आयुष्यातून हे दुखणं, ही वेदना निघून गेली तर काय काय शक्य होईल, आपण काय काय करू शकू? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे.